नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली भुडे बनगर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी प्रियाली भुडे बनगर सर्वप्रथम तुमचे मनापासून अभिनंदन करते तुमच्या लागलेल्या निकालाबद्दल. तर सगळ्यांनाच माहिती आहे की यावर्षीचा रिझल्ट जो आहे तो अतिशय छान लागलेला आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट ओनली heartiest congratulations to all the student of batch SSC batch 2020 and 21. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढे आता तुम्हाला वेध लागले ते म्हणजे 11वीच्या प्रवेशाचे. ठीक आहे, बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील की आता ही जी 11वीची प्रवेश प्रक्रिया आहे ती कशी होणार. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, एक CETची जी परीक्षा आहे ती द्यावी लागणार. पण ही परीक्षा कंपल्सरी नाही. ठीक आहे, तर नुकतंच 19 जुलै 2021ला याबाबतचं एक प्रसिद्धीपत्रक जे आहे पुणे बोर्डाद्वारे प्रसिद्ध झाले आहे. आणि त्याद्वारे तुमच्या मनात बरेचसे प्रश्न असतील की ही परीक्षा कधी केव्हा होईल, कशी होईल, का, कोणासाठी, किंवा याची तयारी कशी करावे. तर अशा प्रकारचे बरेचसे जे आहे WH किंवा आपण म्हणू शकतो की का हे तुमच्या डोक्यात सध्या फिरत असतील की आपण ही परीक्षा द्यायची की नाही, कुणी ही परीक्षा द्यायला हवी, किती मार्काची असेल, किती तासाची असेल, परीक्षा फी आहे का. तर अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न जे आहे ते आपण या व्हिडिओमधून सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तर चला मग पुन्हा एकदा तुम्हाला हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन आणि जाणून घेऊया की 11ची CET जी आहे, 11साठीची जी CET आहे ती नेमकी काय आहे, त्यामध्ये कुठले घटक जे आहे ते समाविष्ट आहे आणि ती जी परीक्षा होणार आहे ती कशा प्रकारे होणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, दिनांक 19 जुलै 2021 रोजी राज्य मंडळ पुणे मार्फत जाहीर झालेले जे प्रसिद्धीपत्रक आहे त्यानुसार आपण तुम्हाला जे पडलेले प्रश्न आहे त्याबाबत जाणून घेऊया, म्हणजेच CET परीक्षेबाबत. ठीक आहे, तर दिनांक 28 मे 2021 रोजीचा जो शासन निर्णय होता त्यानुसार तुमचा जो निकाल आहे तो 16 जुलै 2021ला लागला. 28 मेला तुमची मूल्यमापन पद्धती जी आहे ती ठरली होती आणि त्या निर्णयानुसार जो आहे तो 16 जुलैला तुमचा रिझल्ट इथे डिक्लेअर झालेला आहे. आणि त्या तुमच्या निकालानंतर 11वी प्रवेश घेण्यासंबंधी एक राज्यामध्ये एक सामायिक प्रवेश परीक्षा जी आहे, ज्याला आपण CET म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणतो, तर ती आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता ही टेस्ट जी आहे, ही परीक्षा जी आहे CETची परीक्षा आहे ती नेमकी कधी होणार, तर शनिवार दिनांक 21 ऑगस्ट 2011ला. ठीक आहे, म्हणजे जवळपास तुमच्या हातामध्ये 1 महिना आहे अभ्यासासाठी. तर 21 ऑगस्ट या दिवशी ही परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचा वेळ देखील ठरलेला आहे, सकाळी 11 वाजेपासून तर दुपारी 1. तर यावरून तुमचं लक्षात आलं असेल की ही एकंदरीत 2 तासासाठी असलेली परीक्षा असेल. आता या परीक्षेसाठी जे आहे तर ही परीक्षा कंपल्सरी आहे का किंवा ऐच्छिक आहे का, तर याबाबतसुद्धा या प्रसिद्धीपत्रकामध्ये डिटेल अशी इन्फॉर्मेशन दिली आहे की ही जी परीक्षा आहे ही पूर्णतः काय आहे, ऐच्छिक स्वरूपाची आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना ही परीक्षा कुठल्याही प्रकारे कंपल्शन केलेलं नाही, कंपल्सरी नाही. तर विद्यार्थ्यांना जर ही CET जी आहे एंट्रन्स एक्झाम आपण म्हणू शकतो प्रवेशासाठीची, ती जर द्यायची असेल तर ती ऐच्छिक स्वरूपाची आहे. ठीक आहे, आता ही परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार, तर ही परीक्षा ऑफलाईन स्वरूपातच होणार आहे. आणि यासाठीचा सिलेबस काय असेल, तर राज्य मंडळाचा अभ्यासक्रम म्हणजे इयत्ता 10वीमध्ये तुम्ही जे काही शिकलाय तर त्या अभ्यासक्रमावर आधारितच ही काय राहील परीक्षा तुमची होणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे की लक्षात आलं असेल की आपली परीक्षा कधी होणार, आपण परीक्षा देणं कंपल्सरी आहे का, किंवा ऑफलाईन असेल की ऑनलाईन असेल. त्यासोबतच परीक्षेचा जो पेपर राहील तुमचा त्याचा प्रश्न प्रकार काय राहील ते आपण पाहूया. तर यात असं स्पष्ट निर्देश दिलेले आहे की ही जी परीक्षा आहे ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, ज्याला आपण म्हणतो की मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन, तर या प्रकारची ही परीक्षा होणार आहे आणि OMRवर आधारित. तर तुम्ही यापूर्वी देखील स्कॉलरशिपची परीक्षा वगैरे फेस केली असेल तर त्यामध्ये ज्या प्रकारे OMR शीट दिलेली राहते की क्वेश्चन नंबर असतात, त्याचे ऑप्शन असतात आणि तुम्हाला करेक्ट ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा असतो किंवा टिक करायचा असतो. तर तुम्हाला अशा प्रकारची जी आहे ही परीक्षा फेस करायची आहे. तसेच या परीक्षेसाठी बघा, जे काही उत्तीर्ण इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण किंवा प्रविष्ट झालेले जे विद्यार्थी आहे ज्यांनी परीक्षा दिली आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांपैकी ही परीक्षा देता येते, पैकी इच्छुक विद्यार्थ्यांना, कंपल्सरी नाही, हे मी परत सांगते आहे. आता ही जी परीक्षा आहे
तर तुम्हाला आवेदनपत्र जे आहे मीन्स तुम्हाला काय करायचं, रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला साईट देखील दिलेली आहे, दॅट इज CT.MHSSC.AC.in. तर या संकेतस्थळावर जो तुम्ही गेले तर तुम्हाला तिथे आवेदनपत्र सादर करता येते. आता आवेदनपत्र म्हणजे विशेष अशी खूप मोठी प्रोसेस अशी दिलेली नाही आहे. जेव्हा तुम्ही 10वीच्या परीक्षेसाठी तुमचे फॉर्म भरण्यात आले तेव्हा तुमची मॅक्झिमम माहिती जी आहे तिथे भरण्यात आलेली आहे. आता ही ऐच्छिक परीक्षा असल्यामुळे तुम्हाला हे आवेदनपत्र सादर करताना काही जे आहे जसं तुमचं माध्यम निवडणे वगैरे आहे किंवा तुम्हाला ही परीक्षा द्यायची किंवा नाही तर हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्यामुळे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजे फार मोठ्या दिव्यातून वगैरे जायचं आहे असं काही नाही. तर ही प्रक्रिया जी आहे ती अगदी साधी सरळ आहे. आता हे आवेदनपत्र तुम्हाला द्यायचं कधी, पूर्वी जी आहे ती थोडी चेंज डेट डिक्लेअर करण्यात आली होती. मात्र तुम्ही रिझल्टच्या वेळेस अनुभवलं आहे की ती साईट जी आहे ती क्रॅश झाली होती आणि अशा प्रकारचे काही जी आहे प्रश्न उद्भवू नये म्हणून आता नवीन एक तारीख डिक्लेअर करण्यात आली आहे. ती म्हणजे 20 जुलै 2021 सकाळी 11:30 वाजेपासून तर 26 जुलै 2021 अखेर तुम्हाला काय करता येईल, हे आवेदनपत्र सादर करता येईल. जवळपास 6 दिवस तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही डिसिजन घ्यायचे की तुम्हाला CET द्यायची आहे किंवा नाही. आणि द्यायची असल्यास तुम्हाला काय करायचं आहे, आवेदनपत्र सादर करायचं आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि तिथे यस या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला जी मायनर इन्फॉर्मेशन फिल करायची आहे ती तुम्ही काय करायचं आहे, पूर्ण करायची आहे. ठीक आहे. तर नंतर आता आपल्याला इथे जे आहे विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तुमच्यासाठी ज्या महत्त्वाच्या काही गोष्टी दिल्या आहेत त्या आपण पाहूया. तर तुम्हाला बरेचसे प्रश्न पडले होते की मी एक्झाम द्यायला हवी की नको, किंवा मग एक्झाम ही कशी असेल, त्यात काय विषय समाविष्ट असेल किंवा किती गुणांची. तर याबाबत आता आपण सगळ्या डिटेलमध्ये जाणून घेऊया. तर बघा, ही जी सामायिक प्रवेश प्रक्रिया आहे तर याचं स्वरूप, अभ्यासक्रम, विषय, त्यानंतर त्याला किती गुण आहे, किती वेळ दिलेला आहे, तुम्हाला फीस भरायची आहे का, किंवा आणखी इतर ज्या बाबी आहे त्या या प्रसिद्धीपत्रकामध्ये डिटेलमध्ये दिल्या आहे त्या आपण आता बघूया. तर आता सर्वसाधारणपणे जी आपली परीक्षा असणार आहे त्याचं स्वरूप काय असेल, ठीक आहे. तर आपण स्वरूप जाणून घेऊया. तर ही जी परीक्षा आहे कोणासाठी आहे आणि कशी आहेत, मी तुम्हाला पहिलेच सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत. तरी पण आपण परत एकदा रिपीट करूया की इथे राज्यमंडळाचे जे आहे, राज्यमंडळ म्हणजे SSCचे विद्यार्थी दिन, CBSE, CISE, तर सगळ्या माध्यमाचे सगळ्या जे मंडळ आहे त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा जी आहे त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले किंवा प्रविष्ट जे विद्यार्थी आहेत त्यांना ही परीक्षा देता येते. पूर्णतः ऐच्छिक आहे, कंपल्सरी नाही. आता ही जी परीक्षा आहे ही पूर्णतः 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. म्हणजे 10वीत तुम्ही जे विषय शिकला आहात पण त्यातील पूर्ण विषय दिलेले नाही, काहीच विषय घेतले ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. तर 10वीचा जो अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित ही परीक्षा असेल. आता ही परीक्षा किती गुणांसाठी असेल, तर ही परीक्षा एकंदरीत 100 गुणांची असेल. ठीक आहे. प्रश्नपत्रिका जी आहे ती आपली 100 गुणांची राहील आणि या 100 गुणाच्या प्रश्नपत्रिकेसाठी आपल्याला 2 तासाचा वेळ देण्यात येईल. आता ही जी परीक्षा आहे तर तुम्ही बघितलं की 10वीचे जे आहे तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून परीक्षा देतात, तर ही परीक्षा देण्यासाठी देखील 8 वेगवेगळे माध्यम जे आहे ते उपलब्ध असतील. आता सेमी इंग्रजी या माध्यमाची जे निवड केलेले विद्यार्थी आहेत त्यांना काय होईल, इंग्रजी व इतर माध्यमाचा विचार करून प्रश्नपत्रिका पुरवण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही CET परीक्षेसाठी होय असं ऑप्शन सिलेक्ट कराल तेव्हा तुम्हाला माध्यमसुद्धा निवडायचे आहे आणि तुम्ही जे माध्यम निवडले त्यानुसार तुम्हाला प्रश्नपत्रिका जी आहे ती पुरवण्यात येते. आता क्वेश्चन जे आहे ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहे, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे एक प्रश्न आणि त्याचे तुम्हाला पर्याय दिलेले असतील तर अशा प्रकारची प्रश्न राहतील. नेक्स्ट जे दिलेलं आहे की मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की तुम्हाला 10वीचे सगळे जे विषय आहेत ते तुम्हाला परीक्षेसाठी नाही, 10वीचे विषय पण पूर्णच विषयाचा त्यात समावेश केलेला नाही, तर त्यातील इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र. ठीक आहे. तर इंग्रजी, गणित, विज्ञान, गणित भाग 1 भाग 2, विज्ञान भाग 1 भाग 2 आणि इंग्रजी हा भाषा विषय त्यात समाविष्ट करण्यात आला आहे. आता बघा, सामाजिक शास्त्रामध्ये काय, तर इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल या तिन्ही विषयाचा समावेश त्यामध्ये आहे. तर एकंदरीत तुम्हाला या परीक्षेसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या 4ही विषयाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आता या 4 विषयाचा समावेश या पेपरमध्ये केला आहे. 100 गुणांची परीक्षा, तर ऑब्व्हियसली प्रत्येक विषयावर आपल्याला काय 25 गुणांचे प्रश्न विचारले येतील. जर आपण यानुसार डिवाईड करतो म्हटलं तर इंग्रजीवर आपल्याला 25 गुणाचे प्रश्न असतील, गणित भाग 1 आणि भाग 2 मिळून आपल्याला 25 गुणाचे प्रश्न असतील, विज्ञान भाग 1 आणि भाग 2 मिळून आपल्याला 25 गुणाचे प्रश्न असतील, तसेच सामाजिक शास्त्र ज्यामध्ये आपला इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल याचा समावेश होतो तर त्यावर एकंदरीत आपल्याला 25 गुणाचे
प्रश्न असतील. ठीक आहे. जर अशा प्रकारे तुम्ही बघितलं तर आपल्या या 4 विषयाचे मिळून 25 यांची टोटल केली तर आपल्याला एकंदरीत या 4 विषयाचा मिळून 100 गुणांचा पेपर जो आहे तो CETमध्ये फेस करायचा आहे. आता यामध्ये जे माध्यम आहे, माध्यमाबाबत थोडं डिटेलमध्ये दिलेलं आहे की तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून जो आहे तो फॉर्म भरता येतो. तुमचं जे तुम्ही 10वीचं परीक्षा देताना जे माध्यम सिलेक्ट केलं असेल तेच तुम्ही कंटिन्यू करायचं आहे. तर अशा प्रकारे इथे बघा इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, उर्दू, सिंधी, तेलुगू, हिंदी या 8 माध्यमाचे विद्यार्थी जे आहे किंवा या 8 माध्यमातून तुम्ही काय करू शकता, इथे रजिस्ट्रेशन करू शकता किंवा आवेदनपत्र जे आहे ते सादर करू शकता. आता इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघा, सेमी इंग्रजी या माध्यमाची जर तुम्ही निवड केली असेल तर तुम्हाला इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे प्रश्न इंग्रजीतून येतील आणि इतिहास, राज्यशास्त्र हे जे विषय आहे हे तुम्ही सिलेक्ट केलेले जी भाषा आहे त्याच्यात. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक उदाहरण देते की तुम्ही तुमची जी भाषा आहे, सेकंड लँग्वेज जी आहे ती मराठी सिलेक्ट केली आणि तुम्ही माध्यम जे आहे ते सेमी इंग्रजी निवडलं आहे, म्हणजे तुम्ही सेमी इंग्रजीचे विद्यार्थी आहे, तर तुम्हाला इंग्रजी, गणित आणि विज्ञान ह्या विषयाचे प्रश्न तुम्हाला इंग्लिशमधून येतील आणि बाकी जे आहे समाजशास्त्र या विषयाचे प्रश्न तुम्हाला मराठीतून येतील. याच प्रकारे जर तुम्ही मराठी याच प्रकारे जर गुजराती असेल तर या 3 विषयाचे आणि सेमी माध्यम निवडलं असेल तर इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे इंग्लिशमधून येईल आणि समाजशास्त्र हे तुम्हाला गुजरातीमधून. आय होप तुम्हाला हे जे माध्यम आहे हा प्रकार आता कळला असेल. तर आता एकंदरीत हे सगळे प्रश्न जे आहे पुन्हा इथे मेन्शन केलं आहे की मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील आणि अभ्यासक्रम जो आहे तो 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारितच जे आहे ही सामायिक प्रवेश परीक्षा जी आहे ती घेण्यात येणार आहे. तर आणखी एक आणि सगळ्यात महत्त्वाचा असा विषय आहे की तुम्हाला मध्यंतरी जेव्हा तुम्ही 10वीचे विद्यार्थी होतात तेव्हा 20% रिडक्टेड सिलेबस हा एक प्रश्न किंवा हा एक टॉपिक तुम्ही ऐकला असेल की तुमच्या सिलेबसमधून काही पोर्शन जो होता, काही भाग जो होता तो वगळलेला होता. का तर कोविड-19मुळे आपली शाळा जी आहे ती पूर्ण स्वरूपात किंवा पूर्ण सेशन जे आहे ते तुम्ही पूर्ण करू शकले नाही, पूर्ण होऊ शकलं नाही आणि म्हणूनच तुमचा जो 25% सिलेबस आहे तो त्यातून वगळण्यात आलेला होता. आणि आता ही जी परीक्षा घेणार आहे त्यासाठी जेव्हा तुम्ही हे 4 विषय इथे फेस करणार आहात तर इंग्रजीसाठी जो 25% सिलेबस तुमचा मायनस केला होता तो तुम्हाला येणार नाही. गणितसाठी जो 25% सिलेबस तुमचा कमी केला होता तो तुम्हाला या परीक्षेत येणार नाही. विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रासाठी जो तुम्हाला 25% सिलेबस तुमचा कमी केला होता तो या परीक्षेमध्ये अजिबात येणार नाही. तर उरलेला जो सिलेबस आहे म्हणजे हा 25% वगळून जो उरलेला सिलेबस आहे तर त्या सगळ्या सिलेबसचा किंवा त्या सगळ्या घटकाचा तुम्हाला काय करायचं आहे या परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे. तर आता अजूनही बरेचसे जे घटक आहे या परीक्षेसंबंधी आहे, जसं कुठल्या घटकावर म्हणजे कुठल्या विषयातील कुठले घटक जे आहे या परीक्षेसाठी इन्क्लूड केलेले आहे, म्हणजे इंग्रजीच्या कुठल्या घटकाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, गणिताच्या कुठल्या घटकाचा अभ्यास करता आहे, तर विषयवार जो आहे ते डिटेलमध्ये आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तसेच तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे नक्कीच हेल्पफुल ठरेल आणि बरेचसे तुमचे जे क्यू होते म्हणजे प्रश्न का, कुठे, कधी एक्झाम होणार, कशी होणार, किती वेळ असेल, किती गुण असेल, असे बरेचसे प्रश्न आय होप तुमच्या या व्हिडिओमध्ये सुटले असेल. तर लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये.